टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व काँग्रेसचे शिरपूरचे विधान परिषद आमदार अमरीशभाई पटेल व त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागामार्फत बुधवारी एकाच वेळी छापेमारी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांचा 18 वर्षीय तरुण मुलगा निकेतची गळफास घेऊन आत्महत्या। धुळे तालुक्यातील हेंद्रुन येथील पाणी टंचाईसाठी ग्रामस्थ व महिलांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खाली हांडे घेऊन निदर्शने। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोंडाईच्या बस आगारातर्फे आयोजित इंधन बचत मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन। जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे 12 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय जनजागृती मोहीम सुरू। शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे येथील ग्रामस्थांतर्फे खलाणे येथील शहीद जवान योगेश भदानी यांना श्रद्धांजली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच तर्फे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचारास प्रारंभ। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार जागृती तिवारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मळनेर तालुका सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे निषेध। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व काँग्रेसचे शिरपूरचे विधान परिषद आमदार अमरीशभाई पटेल व त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागामार्फत बुधवारी एकाच वेळी छापेमारी करून तपासणी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे। धुळे व शिरपूर येथे एकाच वेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व शिरपूर येथील काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी व कार्यालयात छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळ हादरले आहे। डिसान ॲग्रो, परम टेक्सटाईल या कंपन्यांच्या भागीदारीबाबत संबंधित चौकशी करण्यासाठी सदरची मुंबई व नाशिकची आयकर विभागाची पथके आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। या कंपन्यांमधील भागीदार काही संचालक, लेखापाल यांच्या घरावर आणि कार्यालयावर बुधवारी सकाळी 9 वाजता एकाच वेळी छापे मारून दप्तरे ताब्यात घेण्यात आली आहेत। बुधवारी सकाळी मुंबई, पुणे व नाशिक जिल्ह्यातील पासिंगची अनेक वाहने धुळे व शिरपूरमध्ये दाखल झाली व या वाहनातून आलेल्या शेकडो अधिकाऱ्यांनी एकाच वेळी शिरपूर व धुळे येथे कारवाई केली। माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या 80 फुटी रोडवरील निवासस्थानी व आमदार अमरीशभाई पटेल यांच्या शिरपुरातील जनक विला यासह वेगवेगळ्या संस्था व कार्यालयांमध्ये चौकशी करण्यात आली। अमरीशभाई पटेल यांचे निकटवर्तीय प्रभाकर चव्हाण, राजू भंडारी, अशोक कलाल यांची ही चौकशी झाल्याचे वृत्त आहे। सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहराभर पसरली। यामुळे कदमबांडे व पटेल यांच्या समर्थकांनी निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती। सदरची तपासणी ही नियमित असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे, परंतु सदर प्रकारामुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत। राजकीय सुडापोटी ही छापेमारी झाली असल्याचा सूर काहींनी व्यक्त केला असून नियमित व्यवहाराची तपासणी असल्याचीही चर्चा आहे। जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांचा 18 वर्षीय तरुण मुलगा निकेत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली। आत्महत्येचे कारण समजू शकले नाही। याबाबत देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। धुळे शहरातील झेडपी पाटील महाविद्यालयाच्या 11वी विज्ञान शाखेच्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली। आत्महत्येचे कारण समजू शकले नाही। निकेत सुनील पावरा असे मृताचे नाव असून तो राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांचा मुलगा आहे। 19 जानेवारीस निकेतचा वाढदिवस होता। वाढदिवसापूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। शहरातील देवपूर भागात वाडीभोकर रोडवर असलेल्या अभियंता नगरात ज्योती पावरा यांचे निवासस्थान असून गेल्या 3 दिवसापासून ज्योती पावरा या त्यांच्या माहेरी वैजापूर तालुका चोपडा येथे गेल्या आहेत। बुधवारी सकाळी 8:30 वाजता निकेतने गळफास घेतल्याचे त्याचे वडील सुनील पावरा यांच्या लक्षात आले। या प्रकरणी देवपूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले। निकेतवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। अधिक तपास सुरू आहे। धुळे तालुक्यातील हेंद्रुन येथील ग्रामस्थ व महिलांनी पाण्याच्या भीषण टंचाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालय गाठून महिलांनी खाली हांडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून नवीन पाणी पुरवठा योजनेची मागणी केली।
धुळे तालुक्यातील हेंद्रुण येथे पाण्याची भीषण टंचाई असून गावात नवीन पाणी योजना मंजूर करावी यासाठी हेंद्रुण ग्रामस्थ व महिलांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खाली हांडे घेऊन जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। हेंद्रुण येथे भीषण पाणी टंचाई आजपासूनच जाणवू लागली आहे। पूर्वी झालेल्या पाणी पुरवठा योजनेची सर्व पाईपलाईन जीर्ण झाली असून पाण्याची टाकी तसेच पाईपलाईनची दुरुस्ती करणे ही गरजेचे आहे। डेडरगाव तलावापासून पूर्वी नळ पाणी पुरवठा योजना करण्यात आली असून सदर योजना पूर्णपणे पोल ठरली आहे। याबाबत महिला सरपंचांद्वारे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे। म्हणून महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे खाली हांडे घेऊन पाण्यासाठी जोरदार निदर्शने करून नवीन पाणी पुरवठा योजनेची मागणी केली। यावेळी सरपंच छोट्याबाई माळीस, जिजाबाई नवसारे, रुक्मा नवसारे, सुनंदा नवसारे, श्यामकोरबाई राजपूत, इंदुबाई सूर्यवंशी, मंगल अंतापूरकर, आशाबाई कोळी, अनिता नवसारे, माळसाबाई नवसारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। हेंद्रुणला तात्कालीन योजनेतून पाण्याचा प्रश्न सुटणार होता, तो सुटला नाही। ते पाणी कलेक्टर साहेबांनी आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी। एवढा भयानक पाण्याचा दुष्काळ आहे की महिलांना पाणी भरायला दूर दूर भटकावं लागतं आणि अजून उन्हाळा लागला नाही। जानेवारीमध्ये आमच्या गावाची समस्या एवढी अवघड आहे, तर अजून पुढे काय होईल? पाण्याचा प्रश्न एवढा अवघड आहे। आमच्या मुलांना मुलींसाठी जावं गावागावी तर ते सांगतात तुमच्या गावाला पाणी पोरी देत नाही, असं आमच्या गावाला उत्तर मिळतं। तरी सदर कलेक्टर साहेबांनी या पाण्याबद्दल समस्या आहे ती पूर्ण करावी। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी काय पैसे खाल्लेत का काय ते आमच्या गावाला पाणी पुरवठा करू देत नाही, व्यवस्थित व पाणी पुरवठा होत नाही। ते पठाळ साहेब कोण आहेत पाणी पुरवठ्याचे अधिकारी, ते आमच्या गावाला पाणी बबनराव लोणीकर साहेबांनी मंजूर करून सुद्धा पाणी देत नाही। तो म्हणतो की झालेलं आहे तुमच्या गावाचं अति याच्यामध्ये, तर आता पाणी मिळणार नाही। तर आमच्या गावाने पाण्यासाठी काय करायचं? आमदार कोण आहे तुमचे? आमचे कुणाल पाटील आमदार आहेत, ते त्यांना बाजूच येते, त्यांच्याकडे काम केलंय। कुणाल पाटील आमच्या गावाचं समस्या चांगल्या बघत नाहीये आणि आमदारांनी पाण्यामध्ये हस्तक्षेप करू नये, पाणी आमच्या गावाला मुबलक मिळू द्यावं। त्यांच्याकडे तक्रार केली का तुम्ही? तक्रार केली आहे, तक्रार करूनही आमचं लक्ष देत नाही आमच्यावर। आणि जो माजी डेप्युटी सरपंच आहे त्या सरपंचाने सर्व आमदार साहेबांचा माणूस येतो, आमदार साहेबांचा माणूस असल्या कारणाने तो आमदार त्यांचंच ऐकतो आणि आमच्या गावाचा समस्या सुटू देत नाही। तर एवढ्या समस्या सुटण्यासाठी महाशय बबनराव लोणीकर साहेब किंवा मुख्यमंत्र्यांनी इथं हस्तक्षेप करून आमच्या हेंद्रुणला पाणी मिळवून द्यावं एवढी विनंती करतो। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोंडाईच्या बस आगारातर्फे आयोजित इंधन बचत मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विजय निकम यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोंडाईच्या आगार प्रमुख मनोज पवार हे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोंडाईच्या बस आगारात इंधन बचत मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विजय निकम यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोंडाईच्या आगार प्रमुख मनोज पवार हे उपस्थित होते। दोंडाईच्या आगारातर्फे 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान इंधन बचत मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे। इंधन बचतीबाबत विजय निकम व मनोज पवार यांनी मार्गदर्शन केले। इंधन वाचविणे ही काळाची गरज असून इंधन वाचवा देश वाचवा या उक्तीनुसार सदर मोहीम सुरू आहे। यावेळी दोंडाईच्या प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत बागल, निमगुळ ग्रामपंचायत सदस्य संदीप सैंदाने, संगीता बागल, आगार अधिकारी DN गिरासे, VV कोळी, VD जाधव, BR बोरसे यांच्यासह चालक, वाहक व कर्मचारी उपस्थित होते। सरांनी एक उल्लेख केला रिन्युएबल सोर्सेस आणि नॉन रिन्युएबल सोर्सेस, हे मलाही माहित नव्हतं। पहा त्यांना नॉलेज किती आहे की त्यांनी रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल बद्दल सांगितलं। म्हणजे कृत्रिम सोर्स आणि नैसर्गिक सोर्स। नैसर्गिक सोर्स हा संपत आहे। इंधन बचतीसाठी आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येक वर्षी इंधन बचतच करत असतो। इंधन बचतीमध्ये काय असतं, एक असतं वर्कशॉपची साईट आणि एक ट्रॅफिकची साईट। वर्कशॉप साईटमध्ये आमचे जे कर्मचारी आहेत यांनी जसं सोनूगिरी असेल सांगितले ऍक्सिलेटर पॅडलचा कमी वापर करा किंवा इंजिन संदर्भात टॅपेट सेटिंग करा, एअर फिल्टर वेळेवर बदला, डिझेल फिल्टर वेळेवर बदला, टायर प्रेशर या गोष्टींवर गाडीचं कॅपिटल डिपेंड असतं। सर आम्ही त्याला इंधन बचतीला कॅपिटल म्हणतो, किलोमीटर पर किलोमीटर। म्हणजे 10 किलोमीटरला गाडी किती ऍव्हरेज देते असं एक नॉर्म आहे। आणि दुसरी ट्रॅफिक साईट ती आहे चालकांसाठी, चालकाने गाडी कशी चालवावी। आता सुरक्षित सप्ताह होतात आपला, नंतर आता इंधन बचत आहे। चालकाने ऍक्सिलेटर पॅडलचा आणि क्लच पॅडलचा योग्य वापर केला तर अशी कोणतीही गाडी नाही जी मेकॅनिकल डिफेक्ट शिवाय कॅपिटल देऊ शकत नाही। कॅपिटल देईल म्हणजे देईल। आणि मी सरांना प्रामुख्याने सांगत इच्छितो की जो माझा
मेकॅनिकल स्टाफ आहे, मला नाही वाटत रिजन मध्ये कुठं असेल अतिशय चांगला मेकॅनिकल स्टाफ, आणि पूर्ण रिजन मध्ये असे चालक मला कुठंच सापडणार नाही. जमाअत इस्लामी हिंदतर्फे 12 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान इस्लाम शांती, विकास व मुक्तीसाठी राज्यस्तरीय जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. जमाअत इस्लामी हिंदतर्फे 12 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान इस्लाम शांती, विकास व मुक्तीसाठी राज्यस्तरीय जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. या कार्यक्रमासाठी 36 जिल्ह्यांमध्ये 7 गट तयार करण्यात आले असून राज्यभरात 600 ठिकाणी कार्यक्रम व भेटी घेण्यात येत आहेत. यात 14 लाख परिपत्रकांचे वितरण केले जाणार असून सोशल मीडियाद्वारे 1 आठवड्यात 50 लाख लोकांपर्यंत शांतीचा संदेश देण्यात येणार आहे. जमाअत इस्लामी हिंदतर्फे राज्याच्या जनतेमध्ये जाऊन त्यांना विकास, उद्धार आणि त्यांच्यात एक मानवी नातं निर्माण करून भाजप सरकारच्या काळात जनतेत निर्माण झालेली भीती, निराशा आणि द्वेषभावना यांचा विनाश करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी इंजिनियर अकील वाजिद कादरी, डॉक्टर जावेद मुकरम, मोहम्मद समी, मौलाना शफीक अहमद फलाही, अजहर हुसेन आदी उपस्थित होते. आणि ही जी मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे, या मोहिमेमध्ये 3 मुख्य त्याचे उद्देश आहेत की समाजामध्ये शांतीचा प्रसार आणि प्रचार करणे, दुसरं आपला प्रगती, विकास हे कसं साध्य होऊ शकेल याविषयी चर्चा करणे, चर्चासत्र घडवून आणणे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानव जीवनाचा उद्देश काय आणि त्याला मृत्यूनंतर त्याची मुक्ती कशी मिळेल यावर इस्लामनं काय सांगितलं यावर काही गोष्टी आम्ही ठेवत आहोत. आपण असं समजतो की आपल्या भारतानं ही प्रगती केली, हरित क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली. इथं आपण पाहतो की इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर्सना मोठं डिमांड आहे. आपण ॲटॉमिक क्षेत्रामध्ये प्रगती केली, आपण क्षेपणास्त्र तयार केले. हे सर्व काही प्रगती होत असताना कुठेतरी 1-2 गोष्टींची खंत असते. एक तर ही प्रगती सर्वांगीण नाही आणि त्याचा लाभ शेवटच्या जनतेपर्यंत, घटकापर्यंत पोहोचला नाही, ही एक खंत आहे. आणि दुसरी ही की हे काही साध्य करत असताना कुठेतरी नैतिकता, अखलाक, मॉरल्स हे कुठेतरी हरपलेलं आहे. म्हणजे आपण प्रगती करत आहोत, एकीकडे मोठमोठ्या बिल्डिंग्स आपल्या होत आहेत, इंडस्ट्रियलायझेशन होत आहे, परंतु त्याचबरोबर मानवी संबंध हे कुठेतरी माणूस विसरला. आणि पूर्वी आपल्या शाळेमध्ये नैतिक शिक्षण व्हायचं, त्याच्यासाठी विशेष क्लास असायचे. आपण सर्व त्याच शिक्षणातून आलेलो आहोत, त्याच प्रेमळ शिक्षकांनी आपल्याला शिक्षण दिलं. परंतु आता असं वाटतं की कॉम्पिटिशन आणि सायन्स, टेक्नॉलॉजी ठीक आहे, तेही जरुरी आहे, परंतु हे करत असताना जोपर्यंत आपण ती नैतिकता शिकवणार नाही, विशेष करून आपला भारत देश हा युवा देश आहे. जगातील सर्वात मोठ्या युवा देशापैकी 132 कोटी जनतेमध्ये 65% ते लोक आहेत जे 35च्या वर, 35च्या खाली ज्यांचं आयुष्यमान आहे. शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे येथील ग्रामस्थांतर्फे खलाणे येथील शहीद जवान योगेश भदाने यांना श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे येथे खलाणे येथील शहीद जवान योगेश भदाने या श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी फॅड हल्ल्यात योगेश भदाने शहीद झाले होते. त्यांच्यावर 15 जानेवारी रोजी खलाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवराणा मित्रमंडळ व कैलासवासी संजय कुमार प्रतिष्ठान यांच्यातर्फे शहीद जवान योगेश भदाने यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विखरण येथील बीएसएफचे जवान अनिल पाटील, डॉक्टर चंद्रराव साळुंखे, विनोद गिरासे, हर्षल राजपूत, जयदेव राजपूत, सुरेश पाटील, सुधीर पाटील, युवराज गिरासे, जितेंद्र राजपूत, अंकुश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. भारत पाकिस्तान सीमेवर आपल्या धुळे जिल्ह्यातील आणि आपल्या शिंदखेडा तालुक्यातील वीरपुत्र, आपले खानदेश पुत्र श्री योगेश भदाने, पाकिस्तानचा जो भ्याड हल्ला होता त्या भ्याड हल्ल्याला परतवण्यासाठी आणि आपले 32 जवान यांना वाचवण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेऊन आपल्या 32 जवानांना वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळ्या घेतल्या, अशा योगेश भदाने आपल्या विखरण आणि परिसरातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्यांनी यांच्यामुळेच आज योगेश दादासारखे अनेक निष्ठावान सैनिक आहेत
की ज्यांनी देशासाठी योगदान दिलेलं आहे. त्यामुळे आज आपला देश आणि आपण सुखाने आहोत. त्यामुळे अशा सुपुत्रास शतशः वंदन करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचतर्फे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठ विकास मंचाने पदवीधर प्राधिकरणाच्या निवडणुकीत 10 जागांवर उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव पदवीधर प्राधिकरणाच्या 10 जागांसाठी निवडणुका लागल्या असून त्यासाठी दिनांक 21 जानेवारी रविवारी जय हिंद सिनियर महाविद्यालय येथे मतदान होणार आहे. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांनी 10च्या 10 जागांवर उमेदवार दिले असून या पदवीधर प्राधिकरणाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ 16 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता संघचालक संजय चौधरी व इतर मान्यवर तसेच विविध शैक्षणिक संस्थेचे चालक तसेच प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी, धुळे वकील संघाचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते सिद्धेश्वर गणपती मंदिर, गणपती पूल, धुळे येथे करण्यात आले. विकास मंचचे उमेदवार यशवंत येवलेकर व नितीन ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदाराच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मतदान करण्याचे व मतदान प्रक्रिया समजून सांगत आहे. मतदारांचा वाढता प्रतिसाद व विद्यापीठ विकास मंचने विद्यार्थी हितासाठी केलेली कामे उमेदवार आपल्या प्रचारात भूमिका मांडत आहे. मतदाराच्या प्रत्यक्ष भेटीत घेऊन प्रचारात विकास मंचचे उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. शाळा महाविद्यालय येथील शिक्षकांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. तसेच धुळे वकील संघाला देखील उमेदवारांनी भेट दिली आहे. विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत रोजगारभिमुख शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठ विकास मंच आघाडीवर आहे. यावेळी अमित दुसाने, सुरेंद्र काकडे, रोहन अग्रवाल, महेश निकम, धनश्री चांदोडे, रोहित चांदोडे, योगेश थोरात, विशाल सूर्यवंशी, स्वप्नील पाटील, प्रभू बागुल, आकाश वाघ, ऋषभ अहिरे, ज्योत्स्ना पाटील, सोनल अग्रवाल, रेखा कुलकर्णी, दिनेश कोळी, परेश बडगुजर, संदीप चौधरी, बॉबी अग्रवाल, शुभम देव, राहुल साठे, जयेश गुरव, पुष्कर पाठक, योगेश मुकुंदे, चंद्रशेखर गुजराती, ॲडव्होकेट समीर पंडित, नटराज जोशी, नाटेश्वर ठोंबरे, दिनेश शिनकर, कृष्णा जाधव, प्रवीण वायदे, नरेंद्र महाले, नरेंद्र कापडणीस, प्रकाश बाविस्कर, मनोज सोनवणे, रवींद्र शुक्ल, रत्ना कुलकर्णी, गोवर्धन पटेल, जगदीश चंदात्रे, जितेंद्र डंबीर, संजय जाधव, सुचिता दिनकर, मंगल पाटील आदी उपस्थित होते. विद्यापीठ विकास मंचा गंजावती प्रचाराचा माननीय संजयजी बापू यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यापीठात विद्यार्थ्यांकरता संघर्ष करण्याकरता विद्यापीठ विकास मंचने कायम आग्रही भूमिका घेतलेली आहे आणि या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून मी यशवंत येवलेकर निवडणूक लढवत आहे विद्यापीठ विकास मंचतर्फे आणि SC कॅटेगरीतून आमचे प्राध्यापक नितीन ठाकूर हे धुळे विभागातून निवडणूक लढवत आहेत. सर्व मतदारांना विनंती आहे की विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना घवघवीत आपले अनुभव मतदान देऊन या विद्यापीठाच्या विकासाकरता सर्वांना या विद्यापीठात आपण आपल्या बहुमत मत देऊन पाठवायचं आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार जागृती तिवारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अंमळनेर तालुका सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे निषेध करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाईसाठी अंमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार जागृती गणेश तिवारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अंमळनेर तालुका सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे निषेध करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी उपविभागीय अधिकारी अंमळनेर यांच्यामार्फत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना निवेदन देण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानदार जागृती तिवारी यांनी कार्डधारकांकडून आधार कार्ड लिंक करण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स मागितल्याचा राग येऊन त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला झाला होता. सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून याचा निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच तिवारी परिवारावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, प्रकाश पाटील, शोभाबाई दोरकर, सविता सोनार, प्रकाश मराठे, गणेश पाटील, साधना पाटील, अशोक अग्रवाल, छोटू पाटील, प्रफुल्ल जैन आदी उपस्थित होते. आपल्या राज्यामध्ये वाशिम म्हणून जिल्हा आहे, तो मालेगाव तालुक्यामध्ये जागृती तिवारी नावाचे आमचे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. शासनाच्या शासनाच्या सूचनेप्रमाणे
त्यांनी त्या कार्डधारकाकडनं आधार कार्ड लिंक करण्यासाठीची मागणी केली. त्याचा राग येऊन त्या कार्डधारकाने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यावेळेवर न थांबता त्याने त्याचे 30-35 समर्थक बोलवले आणि त्या पूर्ण परिवारावर हल्ला चढवला. त्याच्या घरातला संसारोपयोगी सामान बाहेर फेकून दिला. दुकानाची देखील नासधूस केली. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या योजनेच्या याच्या माध्यमातून राबवत असताना या पद्धतीने हल्ला होणे हा खरा निषेधार्थ भाग आहे. म्हणून आम्ही अंमळनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं झालेल्या घटनेचा आम्ही तीव्रपणाने निषेध व्यक्त करीत आहोत. दुकानदारांना न्याय, दंगलखोरांवर कारवाई झालीच पाहिजे. दंगलखोरांवर आरोपींना. पुन्हा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व काँग्रेसचे शिरपूरचे विधान परिषद आमदार अमरीशभाई पटेल व त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागामार्फत बुधवारी एकाच वेळी छापेमारी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांचा 18 वर्षीय तरुण मुलगा निकेतची गळफास घेऊन आत्महत्या. धुळे तालुक्यातील हेंद्रून येथील पाणी टंचाईसाठी ग्रामस्थ व महिलांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खाली हांडे घेऊन निदर्शने. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोंडाईच्या बस आगारातर्फे आयोजित इंधन बचत मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन. जमाअत इस्लामी हिंदतर्फे 12 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय जनजागृती मोहीम सुरू. शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे येथील ग्रामस्थांतर्फे खलाणे येथील शहीद जवान योगेश भदानी यांना श्रद्धांजली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच तर्फे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचारास प्रारंभ. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार जागृती तिवारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अंमळनेर तालुका सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे निषेध. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.